ओम ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्कारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः जयाचे जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी समचरण सरोज सांद्रणीला बुधाम जघन विहित पाणी मंडना नाम तरुण तुलसीमा कंधर कंजनेत्रम सदस्य धवल रासम विठ्ठल चिंतयामी कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरी यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्ध्यान गम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोक एकनाथं जय जय रघुवीर समर्थ। हा चतुश्लोकी भागवत येईल म्हणता? नाही मी नाही म्हणत, चतुश्लोकी नाही येत मग. बर हरकत आहे. कोणीतरी चतुश्लोकी भागवत म्हणा, अर्थ सांगा त्याचा. कुणी म्हणा, आधी झालेल्यांनी म्हणलं तरी चालेल. बहुतेक सगळ्यांचं झालंय असं मला वाटतंय. शाळेमधल्या मुलांसारखं नका वागू. त्यांना सांगावं लागतं की आता तू म्हण, आता तू म्हण, नाहीतर मग पुढच्या वेळेपासून मला क्रम लिहून द्यायला लागेल ग्रुपवरती. मी म्हणू का गुरुजी? हो म्हणा म्हणा. अहमेवा समेवाग्रे ज्ञान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोम्यहम् कृतेऽर्थ प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि त्वद्विद्यादात्मनो मायां यथा वासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्ठान्यप्रविष्ठानि तथा तेषु न तेष्वहम् एतादेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्या सर्वत्र सर्वदा. या चराचर सृष्टीपूर्वी मीच होतो, या सृष्टीत पण मीच आहे आणि सृष्टीचा लय झाल्यावर सुद्धा मीच राहील. दृष्टीदोषाने जसे आकाशामध्ये एकाऐवजी दोन दोन चंद्र दिसतात, तसाच ईश्वराच्या मायेमुळे
भगवंत व चराचर दृष्टी अशा दोन गोष्टी भासतात. हे शरीर, आपले शरीर पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. या शरीरासाठी लागणारे जल, अन्न, वायू हे जरी आपण सेवन करत असलो असे जरी आपल्याला वाटत असेल तरी आपल्या आतमध्येही तेच आहे आणि बाहेरही तेच आहे. याचाच अर्थ भगवंत आपल्या आतमध्ये पण आहे. याचा भगवंत आपल्या आतमध्येच आहे. हे सर्व ही गोष्ट ज्यांना लक्षात येत नाही ते जिज्ञासू जीव जे आहे ते अन्वय व व्यतिरेकाने हे सर्व जाणू शकतात. वा, उत्तम. हे जे मी काही तुम्हाला सांगतोय ते तुमच्या अभ्यासाकरता म्हणून आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही वर्गामध्ये आता तुम्ही अमुक श्लोक म्हणा असं फक्त संथा ज्या वर्गात चालते तिथे घेतलं जातं. तुमच्याकडनं जर फारसा याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नसेल तर काय मी सुरू करीन आणि मी म्हणीन तसं मला तुम्ही ग्रुपवरती कळवा. हे जे आपण सगळं शिकतोय ते आपल्या आध्यात्मिक प्रगती करताय. त्याच्यामुळे आता मी हे कसं म्हणू किंवा याचं जर तुम्ही टेन्शन घेऊन म्हणणार नसाल तर काही त्यातनं फार हाताला लागणार नाही. केवळ एक ऐकलं, आपण श्रवण केलं एवढंच. यातनं जर तुम्हाला तयार व्हायचं असेल कोणत्याही गोष्टी करता, तुम्ही श्रीमद भागवतच त्याचेच कथा सप्ताह कराल अशा पद्धतीने नाही. पण तुम्ही जर म्हटला नाहीत तर मला कळणार नाही. लेखी परीक्षेत काय सगळेच जण पास होतात, पण लेखी म्हणजे नुसतं लिहिणं हा आपला यामागचा हेतू नाही. उत्तम श्रीमद भागवत कथाकार, पुराण कथाकार, रामकथाकार या ह्याच्यातनं तयार व्हावेत. त्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं आणि कथा कराव्या हा या वर्गामागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे तुमची जर अशी इच्छा असेल की मी क्रम ठरवून द्यावा की आज कोणी म्हणायचं उद्या कोणी म्हणायचं आहे तर तसंही हरकत नाही. पण ते थोडंसं मला आवडत नाही अशा पद्धतीनं करणं. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो आहे आपल्याकडे बऱ्यापैकी संख्या आहे. त्याच्यामुळे सगळेजणांनी एकदा जरी म्हणलं तरी 4 महिन्यांनी आपला किंवा 2 महिन्यांनी आपला परत क्रमांक येईल. तसं जर नको असेल तर तुम्ही मला तसं कळवा. मी ग्रुपवरती प्रत्येकाचं नाव आणि कधी म्हणायचं अशी हे पाठवतो. वृत्रासुराचं पूर्वचरित्र चालू होतं, बरोबर ना? कृतोद्योगी काहीतरी उल्लेख आलेला होता गुरुजी. बरं, कुठं त्याच्या आधीचं जरा थोडंसं कोणी लिहून घेतलंय का जरा सांगा मला. कारण मी काही असं मार्किंग केलेलं नाही कुठपर्यंत घेतलं किंवा काय तेवढ्या करता. गुरुजी त्या दिवशी बिलकुल आवाजच येत नव्हता, त्यामुळे तुम्ही परत पहिल्यापासून सुरू करा म्हणजे ते जास्तीत चांगलं राहील. बरं, पहिल्यापासून म्हणजे पहिलं काय ते सांगा ना मला घ्यायला काही अडचण नाही. इंद्राला जे 4 पातक लागले होते ते झालं होतं. वृत्रासुराचा दधीचींची पूर्ण कथा झाली होती सांगून तुमची. बरं. आणि ते जे विश्वरूपाला ते 3 ठिकाणी पातक लागले वगैरे ते सगळं झालं होतं. ते आलेलं आहे असं मला वाटतं. नंतर तुम्ही अंगिरा वगैरे काहीतरी बोलला होता आणि मग तिथून ते सांगून गेलं होतं. दधीचींची कथा झाली होती. वृत्रासुराची कथा. हां, वृत्रासुराचं पूर्वचरित्र किंवा पूर्वजन्म असं चालू होतं बहुतेक. हो, म्हणजे काही त्या दिवशी काही ऐकायलाच येत नव्हतं ना, त्याच्यामुळे वृत्रासुराचाच घ्या. हां, नाही म्हणजे पूर्वचरित्र ना तोच भाग चालू होता. हो बरोबर. चालेल. हां, कारण चित्रकेतू आणि हे बरोबर ठीक आहे. इंद्राच्या वज्रानी हा असुर मारला गेला, वृत्रासुर. आता म्यूट करा. इंद्राच्या वज्रामुळे हा वृत्रासुर मारला गेला. पण मी जसं तुम्हाला मागच्या वर्गामध्ये सांगितलं की ह्या वृत्रासुरानं ज्या वेळेला
इंद्राचं आणि त्याचं युद्ध चालू आहे, त्यावेळेला इंद्राच्या हातामध्ये ते वज्र नावाचं शस्त्र पाहिलं आणि त्यांनी वज्राची स्तुती केली, भगवंतांची स्तुती केली आहे की मृत्यू हा शस्त्राने होत नाही, म्हणजे शस्त्र हे माध्यम आहे, पण भगवंतांच्या जर मनामध्ये असेल तरच जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी आपल्याला मिळतात किंवा त्याला आपण सामोरं जातो. आणि त्यांनी भगवंतांची फार मोठ्या प्रमाणावरती स्तुती केलेली आहे. आणि त्यानंतर त्याचा इंद्राने वध केला. ही सगळी कथा ऐकल्यानंतर परीक्षिती राजाला प्रश्न पडलाय. त्यानं असं विचारलं की गुरुदेव, तुम्ही ही सगळी कथा सांगितलीत की वृत्रासुर कशा पद्धतीनं गतप्राण झाला, परंतु हा मुळात असुर होता. असुर कसे असतात तर रजोगुणी आणि तमोगुणी अशा गुणांनी युक्त जे ते असुर आहेत. गुरुजी पुन्हा ऐकू येत नाहीये, म्हणजे माझ्याकडे एक माहित नाही, पण नीट ऐकू येत नाहीये. नाही, आत्ता काहीच खरं वेगळं केलेलं नाही. मी नेहमी जिथे बसतो तिथेच आहे. उलट मी परवा इंटरनेटच्या जवळ बसलो होतो, म्हणजे जिथे माझं वायफायचं राउटर आहे. आता तुम्ही बोललं ते पूर्ण योग्य ऐकू आलं. बरंच ऐकू आलं. शेवटचे एक दोनच वाक्य शेवटचे ब्रेक झाला होता, बाकी चाललं. ते इंटरनेट वृत्रासुराला घाबरते असं वाटतंय. इंटरनेट राहू आहे ना, त्यामुळे वज्राला घाबरताय का? हां. तर परीक्षितीने हा प्रश्न विचारला की हा मुळामध्ये जर अशा प्रवृत्तीचा होता, असुरवृत्तीचा होता, पापी होता, तरीसुद्धा अंतकाळी याला अशी बुद्धी का झाली? हा भगवंतांबद्दल किंवा ज्या अस्त्राने तो मरणार आहे त्याची स्तुती ह्यानी कशी काय केली, हा मला प्रश्न पडला. तेव्हा तो वृत्रासुर कोण होता मुळामध्ये ते मला सांगा. त्यावेळेला शुकदेव सांगतात की राजा, ह्या वृत्रासुराचा इतिहास मी व्यासांच्या मुखातून नारद, व्यास आणि देवल नावाचे ऋषी आहेत, यांच्यामध्ये जो संवाद चालला होता त्या संवादामध्ये मी ही कथा ऐकली आहे, ती तुला सांगतो. आणि म्हणून त्या वृत्रासुराचं पूर्वचरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. शूरसेन नावाचा देश किंवा राज्य सांगितलं आहे. त्या राज्यामध्ये चित्रकेतू नावाचा राजा होता. त्या राज्यामध्ये सगळं चांगलं चाललंय, म्हणजे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत असा उल्लेख आहे. त्याचबरोबर या राजाचा जो सगळा संसार आहे त्याचा उल्लेख आहे. त्याला 1 कोटी राण्या होत्या असा उल्लेख आहे. आणि तो राजा जरी संतती मिळवण्याकरता सामर्थ्यवान होता, तरीसुद्धा त्याला संतती झाली नाही. आणि म्हणून सर्व लौकिकामध्ये ज्या गोष्टी लागतात एक राजा म्हणून, त्या सगळ्या त्याच्याकडे आहेत, परंतु पोटी अपत्य नाही. आणि अशा मनस्थितीमध्ये असताना व्यवहारातली जी सुखं असतात ती तात्पुरती असतात, पण अशा पद्धतीचं सुख जे आहे, जे चिरकाल टिकणार आहे, ते त्याच्याकडे नव्हतं. आणि त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत उद्विग्न झालेली होती. आपल्या राज्यामध्ये हा एकदा बसला होता आणि त्याच वेळेला त्याच्या महालामध्ये अंगिरा नावाचे ऋषी आहेत, त्या ऋषींचं आगमन झालं. आता स्वाभाविकपणे ऋषी आल्यानंतर यांनी ऋषींचं यथोचित स्वागत केलं, त्यांचं पाद्यपूजन केलं, त्यांना काही जे
करणं शक्य आहे त्याच्याकडून. ते सगळं केलं आणि राजाचं मुख ह्या अंगिरा ऋषींनी पाहिलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की राजा म्हणजे सगळे ऋषी जे आहेत किंवा अशा पद्धतीचं ज्यावेळेला वर्णन येतं तेव्हा कोणी थेट प्रश्न विचारत नाही, तर त्या राजाच्या राज्यामध्ये एकूण बाकी सगळी व्यवस्था कशी आहे अशा पद्धतीने त्या राजाला प्रश्न विचारलेत. म्हणजे तुझ्या राज्यातले नागरिक सुखात आहेत ना, तुझ्याकडनं कधी कोणाचा अपमान तर झाला नाही ना, तू तुझ्या मंत्र्यांशी गुरुजनांशी व्यवस्थित वागतोस ना, राण्यांची योग्य ती काळजी घेतोस ना, असे सगळे प्रश्न त्याला विचारले आणि त्याची सगळी समर्पक उत्तरं यानं दिली. आणि तो ह्या अंगिरा ऋषींना म्हणाला की तुम्ही जे सगळं मला विचारताय किंवा राज्याची जी खुशाली विचारताय ती अगदी एकदम योग्य आहे. मी अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्य सांभाळतोय, पण तरीसुद्धा मला संतान नसल्यामुळे मी दुःखी आहे. मला असं वाटतं आहे की आपत्ती नसल्यामुळे मी कदाचित नरकामध्ये जाईन, तेव्हा मला आपत्ती प्राप्त होईल, असं काहीतरी तुम्ही करा. आणि म्हणून अंगिरा ऋषींनी खरं तर त्यांना माहिती होतं की या राजाला फार म्हणजे आपत्ती संतान सुख नाही, तरीसुद्धा या राजाच्या आग्रहास्तव अंगिरा ऋषींनी त्याला एक चरू शिजवून दिला आणि त्याची जी राणी आहे या सगळ्या राण्यांमधली प्रमुख, तिचं नाव आहे कृतद्युती. तिला हा प्रसाद अंगिरा ऋषींनी दिला आणि यथाकाळ स्वाभाविकपणे तिला गर्भधारणा झाली आणि यथाकाळ ती प्रसूत झाली. पुत्र प्राप्त झाला. सगळ्या राज्यामध्ये आनंदी आनंद पसरला. राजाला अत्यंत त्याची जी मनस्थिती होती या सगळ्या प्रकारामुळे बिघडलेली ती पुन्हा सुधारली आणि आता त्याचा सगळा वेळ त्या लहान बालकाचं पालन पोषण करण्यामध्ये जायला लागला. आणि झालं असं की त्याची जी राणी आहे कृतद्युती हिच्याबरोबर तो आता अधिक वेळ घालवतोय आणि त्यामुळे इतर ज्या राण्या आहेत त्या तिचा द्वेष करायला लागल्या आणि त्यांनी असं जाणलं, त्यांनी असं ओळखलं की या राणीला पुत्र झाल्यामुळे आपला जो राजा आहे तो आता आपल्याबरोबर कोणत्याही प्रकारे वेळ घालवत नाही, तेव्हा आपल्याला संतान नसल्यामुळे हा एका अर्थाने आपली उपेक्षा करतोय. तेव्हा काय करावं असा विचार त्या काही राण्यांमध्ये ठरला आणि त्यांनी सवती मत्सरापोटी ते जे बालक होतं त्या बालकाला विष पाजलं. आता ते छोटंसं बालक आहे, विषाचा प्रभाव झाला, ते गतप्राण झालं आणि बराच वेळ ह्या कृतद्युतीला असं वाटतं की ते बालक झोपलेलं आहे, म्हणून ती थोडा थोडा वेळाने बालकाजवळ जातीये, पण ते बालक गाढ झोपलंय असं वाटलं. पण बराच वेळ ज्या वेळेला त्याची कोणतीही हालचाल दिसली नाही तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपलं जे बालक आहे हे गतप्राण झालेलं आहे. आणि त्यावेळेला वर्णन असं आहे की ज्या राण्यांनी विष दिलं होतं त्या बालकाला त्यासुद्धा त्या ठिकाणी त्या राजप्रासादामध्ये रडण्याचं ढोंग करत सगळ्या बसलेल्या आहेत. आणि हा राजासुद्धा चित्रकेतू आता आपला मुलगा गेला या दुःखानं अत्यंत शोकाकुल झालेला आहे आणि त्या बालकाचं शव त्या ठिकाणी आहे. सगळ्या राजप्रासादामध्ये अत्यंत दुःखाचं वातावरण आहे. राजा रडतोय, त्याच्या सगळ्या राणी आहेत, तो सगळा राणीवर्ग रडतोय, त्याचे सगळे सेवक रडत आहेत. इतकंच काय तर नगरामधले सगळे जे लोक आहेत ते सुद्धा रडत आहेत आणि इतका विलाप राजाने केला की राजा बेशुद्ध पडला असं वर्णन आहे. इतका शोक त्याला अनावर झाला.
आणि योगायोगाने त्यावेळेला पुन्हा देवर्षी नारद आणि अंगिरा ऋषी हे ते बालक जिथे ठेवलंय, त्या बालकाचं शव जिथे आहे, तो देह जिथे आहे तिथे आले आणि राजाला हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्यांनी राजाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला की राजा तू अशा पद्धतीनं विलाप करू नकोस, तुला मुळामध्ये पुत्रसुख नव्हतं, पण तू जो आग्रह केलास त्याच्याकरता म्हणून मी तुला हा पुत्र दिला, पण तो तुझ्याजवळ राहणारा नव्हता. आणि राजा त्याच्या दुःखातून बाहेर येतच नाहीये. त्यावेळेला ह्या नारदांनी आणि अंगिरा ऋषींनी त्याला सांगितलं की राजा तू आत्ता ज्याच्यासाठी विलाप करतोयस तो मुळात तुझा पुत्र नव्हताच. तुला माहिती आहे का तो मुळात कोण होता? तर तुझा आणि याचा काय संबंध, कुठल्या जन्माचा संबंध आहे की ज्यासाठी तू एवढा विलाप करतोयस? आणि राजा त्यांना म्हणतोय, म्हणजे ज्यांच्या आशीर्वादामुळे हा पुत्र झालेला आहे आणि त्याचा वियोग घडलाय, तर राजा दुःखाने एवढा ज्याला किंवा भावविभोर झालाय, दुःखी झालाय, त्याच्यामुळे ते आलेले ऋषी कोण आहेत हे सुद्धा राजाला कळत नाहीये. त्यांनी प्रतिप्रश्न केला की तुम्ही कोण आहात मुळामध्ये मला हे सगळं तत्वज्ञान सांगणारे? त्यावेळेला अंगिरा ऋषी म्हणाले, राजा मीच तो अंगिरा नावाचा ऋषी ज्यांनी तुला हा पुत्र प्रदान केला आणि हे ब्रह्मदेवांचे पुत्र देवर्षी नारद. मी ज्या वेळेला पहिल्यांदा तुझ्याकडे आलो होतो तेव्हा मी तुला हा सगळा उपदेश केला होता राजा, परंतु तुझी अशी इच्छा होती की मला पुत्र व्हावा, ही तुझी एवढी तळमळ होती आणि यासाठी म्हणून मी तुला पुत्र दिला, परंतु तुझ्या नशिबामध्ये खरं तर पुत्र नव्हता आणि म्हणून तुला आता तो गेल्याचं दुःख आहे. त्यावेळेला राजाला काहीही सांगून हे पटत नव्हतं, म्हणून असं सांगतात की देवर्षी नारदांनी त्या बालकामधला जो आत्मा आहे, जीवात्मा ज्याला म्हणतात, त्या आत्म्याला परत बोलवलं आहे आणि तो आत्मा आता यांच्याबरोबर संवाद साधतो आहे. त्या आत्म्याला बोलवल्यावरती देवर्षी नारद सांगतात की हे जीवात्म्या तुझं कल्याण असो. हे बघ, हे जे आत्ता रडतायत ना, विलाप करतायत ना, ते तुझे वडील आहेत. तेव्हा तू असं कर, तू या शरीरामध्ये पुन्हा प्रवेश कर आणि या राजसिंहासनाचा तू वारस आहेस, तेव्हा या राजसिंहासनावरती तू बस आणि हे जे सगळे तुझे आप्तेष्ट आहेत यांना सुखी कर. त्यावेळेला तो जीवात्मा म्हणतो की मुनिवर, तुम्ही आत्ता मला जे सांगितलं की हे माझे माता पिता आहेत, तर मुळात हे माझे कोणत्या जन्मातले माता पिता आहेत हे तुम्ही मला सांगा. कारण जीव अनेक योनीमध्ये भटकत असतो. कधी मी यांचा माता पिता होतो, कधी हे माझे पुत्र होते. अशा पद्धतीनं आम्ही अनेक युगानुयुग एकमेकांच्या संपर्कामध्ये आलो आहोत. ज्याप्रमाणे आपण सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर विविध प्रकारचे दागिने बघतो, पण त्या दागिन्यांमध्ये मूळ घटक हा सोनं आहे, त्याचप्रमाणे आपण ते सोनं त्या व्यापाऱ्याकडून विकत घेतो आणि त्या व्यापाऱ्याला विकतो, एखाद्या व्यापाऱ्याला विकतो. त्याच पद्धतीनं जीव एका अलंकारातून दुसऱ्या अलंकारामध्ये प्रवेश करतो. तेव्हा जन्म आणि मरण हे शरीराचे गुणदोष आहेत, हे काही आत्म्याचे नाहीत, असं सांगून तो जीवात्मा त्या ठिकाणाहून निघून गेला. ज्या राण्यांनी त्या
बाळाला मारलं होतं त्यांना फार दुःख झालं. आपण अशा पद्धतीनं ही हत्या करायला नको होती. तेव्हा त्यांनी त्या सगळ्याची कबुली दिली. अंगिरा ऋषींनी त्यांना त्या संदर्भातलं जे प्रायश्चित्त आहे ते करायला सांगितलं. आणि त्यानंतर हा जो राजा आहे त्या राजानं वैराग्य धारण केलं, वनामध्ये गेला आणि त्यानं भगवंतांच्या नामस्मरणाच्या मार्गाला तो लागला. अंगिरा ऋषी आणि नारद त्या ठिकाणाहून निघून गेले. आणि त्यानंतर हा चित्रकेतू हा अखंड तपश्चर्येमध्ये आहे. म्हणजे आपण राजे आहोत हे सुद्धा तो विसरलेला आहे. आणि त्यांनी तपश्चर्या करता 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 आता स्थूल देहाकडून सूक्ष्म देहाकडे हा यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. आणि एक दिवस ह्याची तपश्चर्या एवढी प्रखर झाली की हा एका लोकातून दुसऱ्या लोकामध्ये सुद्धा आता जाऊ शकत होता. आणि त्यामुळे एक दिवस हा भगवान शिवांच्या कैलासावरती गेला. ज्या वेळेला भगवान शिव हे ध्यानामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या उजव्या अंकावरती पार्वती देवी बसल्या आहेत. आता त्यानं व्यवहारामध्ये जी गोष्ट दिसते ती पाहिली आणि हा चित्रकेतू हा शिवांकडे द्वैतभाव ठेवून बघायला लागला आणि तो हसला शिवांना आणि म्हणाला, शिवजी कोण आहेत तर शिवजी म्हणजे साक्षात धर्म आहेत, धर्माचे सुद्धा गुरु आहेत शिवजी. आणि ते भर सभेमध्ये अशा पद्धतीनं आपल्या बायकोला चिकटून बसले. आपल्या पत्नीला त्यांनी मांडीवरती घेतलंय. खरं म्हणजे मोठमोठे तपस्वी जटाधारी कोणाची आराधना करतात तर या शिवांची आराधना करतात. आणि हे भर सभेमध्ये अशा पद्धतीने आपल्या पत्नीबरोबर वागतायत हे काही योग्य नाही. म्हणजे सर्वसामान्य पुरुषसुद्धा स्त्रियांशी एकांतामध्ये अशा पद्धतीने वागतात आणि शिवजी साक्षात ज्यांना मूर्तिमंत वैराग्य म्हटलं जातं ते अशा पद्धतीनं आपल्या पत्नीशी वागतायत असं चित्रकेतू म्हणाला. शिवजी मुळामध्ये ध्यानामध्ये आहेत त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही. पण पार्वती देवी ज्या आहे त्या पार्वती देवींना याचा राग आला आणि पार्वती देवींनी ह्याला शाप दिलाय की तू अशा पद्धतीनं म्हणजे अशा दृष्टीनं एखाद्याकडे पाहतोयस, कारण जे काही चालू आहे ते तुला माहिती नाही. ज्यावेळेला आपल्याला काय चालू आहे हे माहिती नसतं तेव्हा कोणत्याही पद्धतीनं टीका करणं याला हे योग्य नाही किंवा ती टीका आपण करणं हे सुद्धा अवमान आहे एखाद्याचा, तेव्हा तेही करू नये. आणि म्हणून तू असुर योनीमध्ये जा, तुला असुर योनी प्राप्त हो, अशा पद्धतीनं पार्वती देवींनी या चित्रकेतूला शाप दिला. आणि या चित्रकेतूनं अनेक काळ तपश्चर्या केली होती, दीर्घकाळ तपश्चर्या केली होती. म्हणून त्यांनी पार्वती मातेकडे उशाप मागितला. म्हणाला, मी शापातून मुक्त होण्याकरता म्हणून तुमच्याकडे काही क्षमा याचना करणार नाही, परंतु मला
तुम्ही जो शाप दिला आहे तो मी भोगायला तयार आहे, परंतु मला उशाप द्या, कारण मी हे जे कृत्य केले ते अजाणतेपणी केले. तेव्हा मला भगवंतांचं अंतकाळी, ज्यावेळेला मी असुर योनीमध्ये जाईन त्यावेळेला अंतकाळी मला भगवंतांचं दर्शन व्हावं. त्यावेळेला माता म्हणते की तू अशा पद्धतीनं वागला आहेस, त्यामुळे तुला दर्शन होणं हे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये नसेल, पण तुला भगवंतांचं दर्शन जे आहे ते आयुध स्वरूपामध्ये म्हणजे शस्त्र स्वरूपामध्ये होईल. वृत्रासुराला मारण्याकरता इंद्रानं जे वज्र हातामध्ये धरलं होतं, त्या वज्रामध्ये ह्या वृत्रासुराला आपलं पूर्वजन्मीचं जे सगळं सुकृत आहे ते सगळं आठवलं आणि त्या वज्रामध्ये प्रत्यक्ष नारायणांचं दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून ती स्मृती त्याला अंतकाळी लक्षात राहिली आणि त्याला नारायणांनी दर्शन दिलं. आणि म्हणून या वृत्रासुराने युद्धाच्या वेळेला इंद्राच्या हातामध्ये जे शस्त्र आहे त्याची स्तुती केलेली आहे. आता शिवजी आणि माता पार्वती हे ज्या वेळेला त्याने अशा पद्धतीनं पाहिले त्यावेळेला प्रत्यक्ष कामदेव हा शिवजींची परीक्षा पाहण्याकरता म्हणून आला होता. आणि त्याने असं सांगितलं होतं की ज्या वेळेला शिवजी ध्यानामध्ये असतील त्यावेळेला आपण सगळा शिवगणांचा दरबार भरवू आणि त्यावेळेला माता पार्वतींनी शिवजींच्या उजव्या अंकावरती बसावं आणि माता पार्वती म्हणजे स्त्री स्पर्श झाल्यानंतर शिवजींची जर समाधी उतरली किंवा त्यांनी जर हालचाल केली तर एका पद्धतीनं त्यांनी कामाला जिंकलेलं नाही. परंतु तो सगळा प्रसंग चालू असताना त्याच वेळेला हा चित्रकेतू त्या कैलासावरती आला होता. त्याला हे सगळं काहीही माहिती नव्हतं आणि त्यांनी पूर्व घटना काय घडली आहे हे माहिती नसून सुद्धा अशा पद्धतीनं तो शिवजींबद्दल बोलला. त्याचा परिणाम म्हणून त्याला ही असुर योनी भोगावी लागली. आणि असुर योनीमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष इंद्राच्या हातात जे वज्र होतं त्या वज्रामध्ये त्याला नारायणांचं दर्शन झालं. त्या वज्राची त्यानं स्तुती केली आणि त्याच्यानंतर तो देह ठेवला. यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती दिती आणि आदिती यांची जी संतान आहेत त्यातले मरुद्गण जे म्हटले जातात त्यांच्या उत्पत्तीची कथा येते. त्याच्या आधी पुन्हा या सगळ्या एकूण वंशावळींचा उल्लेख आहे ज्याच्यामध्ये हिरण्यकश्यपू आणि इतर राक्षसांचा उल्लेख आहे. पण हिरण्यकश्यपूची कथा आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याच्यामुळे आत्ता आपण त्या कथाभागाकडे किंवा त्या सगळ्याच्या उच्चारांमध्ये जायला नको. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिती आणि अदिती ह्या कश्यपांच्या दोन पत्नी, एकीपासून देवांची निर्मिती झाली आणि एका पत्नीपासून दानवांची निर्मिती झाली. आता आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की इंद्र हा जो आहे हा या सगळ्या
देवांचा किंवा स्वर्गाचा राजा आहे आणि देव योनी जी आहे ती भोग योनी सांगितलेली आहे. तेव्हा इंद्राला असं वाटलं एकदा की हे शरीर हेच नित्य आहे, मला जे आत्ता पद मिळालं आहे ते नित्य आहे आता माझ्याकरता. आणि म्हणून तो त्याला घमेंड आली त्या सगळ्या याची. आणि इंद्राची घमेंड आपण जिरवली पाहिजे असा विचार ह्या दितीच्या मनामध्ये आला. आणि अशा पद्धतीनं या इंद्राची घमेंड जिरवली जाईल किंवा त्याचा जो मद आहे तो उतरवला जाईल, अशा पद्धतीचा पुत्र मला व्हावा म्हणून दिती ही आता कश्यपांच्या पुन्हा सेवेला लागली. त्यांची ती मनधरणी करते. आणि कश्यपांच्या हे लक्षात आलं की दिती कोणत्या भावाने आपली सेवा करते. तेव्हा कश्यप तिला म्हणतात की तू जे सगळं करतेस ते योग्य करतेस, तू ज्या भावनेने माझी सेवा करतेस ते योग्यच आहे. आणि पत्नीला आपल्या पतीकडून एखादी गोष्ट कशा पद्धतीनं मिळवायची हे बरोबर माहिती आहे आणि त्या कामामध्ये तू अत्यंत चतुर आहेस. तेव्हा तू मला ही जी सगळी माझी सेवा केली आहेस तेव्हा त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी वर माग. आता स्वाभाविक तिने मनामध्ये अभिलाषा ठेवून सेवा केली होती, त्यामुळे तिला आवाज नाही येत आहे का? त्यामुळे तिला बरं वाटलं आणि तिनं ऋषींकडे प्रार्थना केली की मला इंद्राला मारणारा असा एक पुत्र द्या. वास्तविक मला अमर असलेला पुत्र पाहिजे आणि जो इंद्राला मारेल अशा पद्धतीचा पुत्र मला द्या. तिचा हा विचार ऐकून कश्यपांना अत्यंत खेद झाला, दुःखी झाले आणि म्हणाले मी अशा पद्धतीनं तुला विचारलं, तुझ्या मनामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा आहे हे मला माहिती होतं, पण तुझ्या मनामध्ये जे काही कपट चाललेलं आहे त्याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. परंतु तुझी मनोकामना पूर्ण होण्याकरता मी खरं तर वचन देऊन बसलोय. तेव्हा ते खोटं ठरायला नको. म्हणजे काय तर तुला पुत्र हवा, मी त्याच्याकरता हो म्हणलोय, तर ते मी तुला पूर्ण करीन. पण त्याचबरोबर मी तुला एक व्रत सांगतो, त्या व्रताचं पालन तुला वर्षभर अखंड करायचं आहे. ते व्रतपालन जर तू केलंस तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला पुत्रप्राप्ती होईल. परंतु त्या व्रतामध्ये जर का तू एखादा जरी नियम मोडलास तरी तुझा जो पुत्र आहे हा देवांचा मित्र होईल, इंद्राचा मित्र म्हणून तो पुढे काम करेल. आणि तिने विचारलं की मी काय काय व्रतपालन या सगळ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये केलं पाहिजे. त्या सगळ्या व्रताचे नियम सांगितलेले. त्याच्यामध्ये एक नियम फार महत्त्वाचा सांगितला, तो म्हणजे कोणाशीही खोटं बोलायचं नाही, कुठलीही हिंसा करायची नाही, कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करायचा नाही. असे बरेच नियम आहेत. उष्ट खायचं नाही. त्याच्यानंतर
कोणत्याही प्रकारे मांस भक्षण करायचं नाही, हा नियम व्रतामध्ये सांगितला आहे. काही खाल्लं आपण तर ज्याला दात घासणे म्हणतो आपण आत्ताच्या भाषेमध्ये, अशा पद्धतीनं तोंड स्वच्छ धुवायचं. तोंड उष्ट असता कामा नये, खरगट असता कामा नये. अशा पद्धतीनं कधीही झोपायचं नाही, मोकळे केस कधी सोडायचे नाहीत. पाय धुतल्याशिवाय म्हणजे घरातून बाहेर पडताना, बाहेरून घरात आल्यानंतर पाय धुवायचे. अपवित्र पावलांनी कधीही कुठेही जायचं नाही. पश्चिमेकडे डोकं करून कधीही झोपायचं नाही. असे एक एक नियम तिला सांगितले. गायीची पूजा करायची, ब्राह्मणांची पूजा करायची, नारायणाची पूजा करायची, असे सगळे नियम तिला सांगितले. आणि तिला सांगितलं की या व्रताला पूसवन नावाचं व्रत म्हणतात. पूसवन हे व्रत तू कर. 1 वर्षभर जर तू या पद्धतीनं व्रताचं आचरण केलंस, व्रताचं पालन केलं, तर तुला तुझ्या इच्छेप्रमाणे इंद्राला मारणारा पुत्र होईल. आणि असं सांगून कश्यपांनी आपलं वीर्य जे आहे ते या दितीच्या गर्भामध्ये त्याची स्थापना केली. ही बातमी इंद्रापर्यंत पोचली की अशा पद्धतीनं आपल्याला मारणारा पुत्र होण्यासाठी म्हणून दितीनं अशा पद्धतीनं व्रताचं पालन करायला सुरुवात केली. आणि आता इंद्र वेश बदलून त्या कश्यपांच्या आश्रमामध्ये राहायला लागलेला आहे. आणि तो आता असा विचार करतोय की केव्हा एकदा दिती माता व्रतामध्ये जे काही पालन करायचे नियम आहेत त्यातला कुठल्या एखाद्या नियमामध्ये जर तिनं काही चूक केली, काही त्रुटी शिल्लक राहिली, तर त्याचा फायदा मला घेता येईल. आणि अशा पद्धतीनं इंद्रानं त्या ठिकाणी हरिणाचा वेश घेतला आहे असा उल्लेख आहे काही ठिकाणी गुप्त वेशाने तो राहिला असा उल्लेख आहे. त्याप्रमाणे त्या आश्रमामध्ये वावरतोय. आणि एक दिवस अखंड अत्यंत खडतर अशा पद्धतीनं त्या व्रताचं पालन करत करत दिवस पुढे जात आहेत. परंतु उपवास आणि या सगळ्यामुळे थकलेली दिती एक दिवशी संध्याकाळी झोपायचं नाही असं सांगितलेलं आहे तिला व्रतामध्ये. पण तिला दिवसभराच्या सगळ्या कामामुळे श्रम जाणवले आणि तिने काहीतरी फळ खाल्लं आणि तशीच ती संध्याकाळी झोपली. बरोबर याच संधीचा फायदा इंद्राने घेतला आणि इंद्राने योगमायेने दितीच्या उदरामध्ये प्रवेश केला असा उल्लेख आहे. त्या गर्भामध्ये तो जो मातेच्या उदरामध्ये गर्भ होता, इंद्राने आपल्या तलवारीने त्याचे 7 तुकडे केले असं म्हणतात. 7 तुकडे केल्यानंतर स्वाभाविकपणे तो गर्भ मरायला हवा होता, मरून जायला हवा होता. परंतु 7 भाग होऊन सुद्धा ते 7ही गर्भ पुन्हा जिवंत झाले. मातेच्या उदरामध्ये चाललंय बरं काय सगळं. आणि ते पुन्हा रडायला लागले. आता आपल्याला माहिती आहे की रुद्र हे नाव कसं पडलं. रुदन ह्या शब्दावरून रुद्र.
तसं हे रडायला लागले म्हणून यांचं नाव मरुद्गण पडलं. बरं, हे 7 पुन्हा तयार झाले म्हटल्यावरती इंद्राणी पुन्हा या 7 जणांचे पुन्हा प्रत्येकाचे 7-7 भाग केले, म्हणजे झाले 7 49. आता ही 49 बालक या मातेच्या उदरामध्ये आहेत, गर्भामध्ये आहेत आणि वर्षभर आराधना चालली आहे, ती आता पूर्ण होत आली आहे. ती ज्यावेळेला तो कालावधी पूर्ण झाला त्यावेळेला दितीनं पाहिलं की तिला 49 बालक जन्माला आले आहेत आणि त्याच्याबरोबर इंद्रसुद्धा तिच्या गर्भामधून बाहेर आलाय. आता एका अर्थानं इंद्र तिच्या गर्भामधून बाहेर आला म्हणजे तोही तिचा पुत्र झाला. तिनं इंद्राला ओळखलं आणि ती इंद्राला म्हणते की मी खरं तर एका पुत्रासाठीच संकल्प केला होता, तेव्हा हे सगळं काय झालंय किंवा कशा पद्धतीनं झालं हे मला तू सांग. त्यावेळेला इंद्राणी तिला सगळी जी गोष्ट आहे ती खरं काय घडलंय, कशा पद्धतीनं मी हे सगळं केलं ते सांगितलं. आणि त्यावर इंद्र म्हणतो की माते, खरं तर मी हे अत्यंत दुष्टपणानं कपट म्हणून केलेलं असलं तरीसुद्धा तुझी आराधना किंवा तुझं व्रतपालन एवढं जबरदस्त आहे, कठोर आहे, ज्याच्यामुळे हे 49 जे झाले ते जिवंत राहिले आणि म्हणून मी जो अपराध केला आहे त्याच्याबद्दल मला क्षमा कर. इंद्र हे जे खरं बोललं आहे त्याच्यामुळे माता प्रसन्न झाली, संतुष्ट झाली आणि दितीला हे लक्षात आलं की जरी या अर्थाने मी तपश्चर्या केली असती, इंद्राला मारण्यासाठी म्हणून मला पुत्र व्हावा ही जी माझी अपेक्षा होती ती काही खरी ठरू शकणार नाही, कारण विधात्यानं जे लिहिलंय तेच होणार. त्यामुळे मी जरी अशी मनामध्ये कामना धरली तरी ती गोष्ट होणार नाही. आणि म्हणून इंद्रानं या सगळे जे तिची पुत्र आहेत मरुद्गण या सगळ्यांना आपल्या इंद्रलोकी नेलं आणि त्यांना देवांचा जो दर्जा आहे तो दर्जा दिला, आपल्या मातेला प्रसन्न केलं. अशा पद्धतीनं हा जो मरुद्गणांची कथा आहे ती श्रीमद भागवतामध्ये येते. आणि त्याच्यानंतर श्रीमद भागवतामध्ये जो कथाभाग येतो तो आपल्या सगळ्यांनी ती कथा ऐकली आहे. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद महाराजांची. हिरण्याक्षाचा वध झाला आणि हिरण्यकश्यपू हा जो दुसरा जय आणि विजय यांच्यामधला तो हिरण्यकश्यपू कशा पद्धतीनं त्याचा अवतार, त्याला संपवण्यासाठी भगवंतांनी कशा पद्धतीनं अवतार घेतला ती कथा भागवतामध्ये येते. पुढच्या भागामध्ये आपण ती कथा बघणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.